इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 18 पर्यावरण आणि आपण. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यावर पर्यावरणाचे असंतुलन होते. पर्यावरणातील एखाद्या घटकात जरी बिघाड झाला तरी इतर घटकांशी असलेल्या त्याच्या परस्पर संबंधांवर देखील परिणाम होतो. सांगा पाहू. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यास काय होईल ते पुढील प्रश्नांच्या आधारे सांगा. प्रश्न क्रमांक 1. जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्रोत घटतील का वाढतील? मुलांनो, मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास सजीवांचे उपलब्ध अन्नही घटेल. अन्न साखळ्या खंडित होतील. अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून असलेले सजीव उपासमारीने मरतील. जंगलतोड झाल्यामुळे पाण्याचे स्रोतही घटतील. झाडांची मुळे जमिनीतील मातीला व पाण्याला धरून ठेवतात. उजाड झाल्यामुळे मातीची धूप होईल. पावसाचे प्रमाण कमी होईल आणि पाण्याचे स्रोत घटतील. जमिनीत मुरलेले भूजल कमी होईल. प्रश्न क्रमांक 2. हे सजीव त्याच जागी राहतील की निवाऱ्यासाठी इतरत्र जातील? ते का जातील किंवा का तेथेच राहतील? उत्तर आहे, जंगलतोडीमुळे या जंगलातील सजीव अन्न पाण्याच्या शोधात इकडे तिकडे जातील. जंगलातील झाडे कापली गेल्याने त्यांचे निवारे देखील नष्ट होतील. म्हणून निवारे शोधण्यासाठी ते इतरत्र जातील. यानंतरचा प्रश्न आहे, जंगलातील वनस्पतींच्या व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल का वाढेल? जंगलतोडीमुळे सर्वच सजीवांचे निवारे उद्ध्वस्त होतील. उजाड जागा वाढेल पण वास्तव्याची जागा कमी होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तेथील सजीवांची संख्या वाढेल की कमी होईल? ती का वाढेल किंवा का कमी होईल? उत्तर आहे, जंगलतोडीमुळे सजीवांची संख्या आपोआप कमी होईल. जंगले नष्ट झाल्याने सजीवांचे अन्न व निवारे नष्ट होतात. म्हणून त्यांची संख्या कमी होईल. मुलांनो, हे प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आले असेल की जंगलतोड करू नये. जंगलतोड केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडतो. उजाड मातीची धूप होते. पाऊस कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो. जंगलातील प्राण्यांचा निवारा उद्ध्वस्त झाल्यामुळे ते गावाकडे शहराकडे येऊ लागतात. तेथील पाळीव प्राण्यांना व माणसांना नुकसान पोहोचवू शकतात. पर्यावरणाची हानी व पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी जंगलतोड करू नये. पुढील मुद्दा अभ्यासूयात. जंगलतोड. जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे 600 कोटींच्या घरात आहे. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे, वापरत आहे. यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरत आहेत. शेती, वसाहती, उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड केली जाते. काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगट भूभागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते. पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. जंगलांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात. झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी असतात. अस्वल, हरिण, माकड, हत्ती, वाघ यासारखे प्राणी जंगलामध्ये राहतात. म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो. जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तताही होते. जंगले कमी झाली की तेथील जैवविविधतेचा ऱ्हास होतो. जरा डोके चालवा. एखाद्या ठिकाणी धरण बांधले गेले तर त्या पर्यावरणात कोणते बदल होतील? उत्तर आहे, धरणामुळे
त्या ठिकाणी पाणी मिळेल व कोरडेपणा कमी होईल. काही भागामध्ये हिरवळ वाढेल, परंतु या धरणाने तेथे असणारे नैसर्गिक पर्यावरण नष्ट होईल. तेथे आधीपासून असणाऱ्या वनस्पती, झाडे झुडपे पाण्याखाली जातील. काही प्राणी पूर्णतः नामशेष होतील. तेथे राहणाऱ्या माणसांना स्थलांतर करावे लागेल. तेथील स्थानिक पर्यावरणात खूप बदल होतील. सांगा पाहू. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो, ऐकतो व पाहतो. याची कारणे बातम्यांमध्ये दिलेली असतात. अशा बातम्या एकत्र करा, त्यातील माहिती पुढील तक्त्यांमध्ये भरा व वर्गात लावा. यानंतरचा मुद्दा आहे प्रदूषण. सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करताच ते जलस्रोतात सोडले तर जलस्रोतांचे प्रदूषण कसे होते हे तुम्ही पाहिले आहे का? कारखान्यातूनही परिसरात सांडपाणी सोडले जाते. असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले तर ती जमीन नापीक होते. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात. ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यांमध्ये पोहोचतात. अशा अनेक कारणांनी पाण्याचे व मातीचे प्रदूषण घडत राहते. यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका पोहोचतो. अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागते आणि सरतेशेवटी तेथील अनेक सजीव नामशेष होतात. सांगा पाहू, हवा प्रदूषित कशामुळे होत असावी? मुलांनो, काही नैसर्गिक घडामोडींमुळे हवा प्रदूषित होते. उदाहरणार्थ वादळे, ज्वालामुखी, वारे. परंतु जास्त प्रमाणात मानवाने केलेल्या घडामोडींमुळे हवा प्रदूषण वाढते. उदाहरणार्थ इंधनांचे ज्वलन, कारखाने व वाहतूक यांच्यापासून उत्सर्जित होणारे विषारी वायू, कणरूप घन पदार्थ अशा प्रदूषकांमुळे हवा प्रदूषित होत असावी. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नैसर्गिक वायू, कोळसा, लाकूड ही इंधने कोणकोणत्या कारणांसाठी वापरतात? पेट्रोल व डिझेल ही इंधने वाहतुकीच्या साधनांसाठी वापरली जातात. दुचाक्या, मोटारगाड्या, ट्रक आणि विमाने या प्रकारच्या इंधनावर चालतात. केरोसिन, गॅस व लाकूड हे स्वयंपाकासाठी व कारखान्यातील प्रक्रियांसाठी वापरले जाते. कोळसा विद्युत ऊर्जा निर्मिती व उद्योगधंद्यांसाठी वापरला जातो. डिझेलसारखे इंधन कारखान्यातील इंजिने व मशीन्स चालू ठेवण्यासाठी लागते. इंधनाचा घरगुती वापर होताच याशिवाय माणसाने मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने उभे केले आहेत. या कारणांमुळे इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणात हवेत मिसळतो, तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहेत. परिणामी हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानही वाढते. अशी तापमान वाढ जगाच्या सर्व भागात दिसून येते. याशिवाय इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतो. त्याचबरोबर उद्योगधंद्यातूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात. यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत राहते. सांगा पाहू, या चित्रामध्ये एक अन्न साखळी आहे. यातील एक कडी निखळली आहे. साखळीतील नाकतोड्यावर काय परिणाम होईल? पक्षावर काय परिणाम होईल? निखळलेल्या कडीतील चित्र कोणते असेल? कडीतील सजीव
नाहीसा झाला तर संपूर्ण सजीव सृष्टीला कोणता धोका पोहोचेल? मुलांनो, या चित्रामधील निखळलेली कडी म्हणजे वनस्पती होय. जर वनस्पती नसेल तर संपूर्ण सजीवसृष्टी नष्ट होईल. चित्रात दाखवल्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे वनस्पतीची वाढ होते. नाकतोडा वनस्पती खाऊन जीवन जगतो आणि पक्षी नाकतोड्याला खाऊन जीवन जगतो. अशाच प्रकारची अन्नसाखळी पुढे पुढे चालू राहते व सजीवसृष्टी अबाधित राहते. यानंतरचा मुद्दा अभ्यासूयात. पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात, म्हणजेच नामशेष होत असतात. सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे, त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे. माहीत आहे का तुम्हाला? विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अनेक अन्नसाखळ्यांमधील कड्या नष्ट होतील. त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. आपल्या गरजा आणि पर्यावरण. अन्न, पाणी, वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत. त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठीही आपण अनेक साधनांचा वापर करतो. आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरात साठवूनही ठेवतो. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात. जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे, याची जाणीव आपण ठेवायला हवी. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. आपण सर्व निर्धार करूया. आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया. यापुढील मुद्दा आहे पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्यांविषयीची जाणीव जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत. जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न. जैवविविधता उद्याने. जैवविविधतेचे रक्षण व संरक्षण करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान असे म्हणतात. यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्यांचा अभ्यासही केला जातो. जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो. त्यामुळे निसर्गाविषयी आस्था वाढीस लागते. राष्ट्रीय उद्याने. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान,
ताडोबा राष्ट्रीय उद्यान. अभयारण्य विशिष्ट प्राण्यांचे, वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य असे म्हणतात. उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य. पृथ्वी तलावावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते. म्हणून जंगलातील वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन करणे जरुरीचे आहे. जंगलतोड थांबवून वृक्षारोपण करून वनस्पतींचे रक्षण केल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या वन्यजीवांचेही रक्षण होईल. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिले मोठी झाल्यावर ते पिलांसह परत जातात. अलीकडे तलावातील पाणी कमी पडल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले होते. परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. हे मोठे वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहेत. गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात. मांसासाठी व अंड्यांसाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे. महाराष्ट्र शासनाने नान्नजचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केले आहे. याच माळरानात हरणे देखील आढळतात. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 2500 मोर आहेत. येथे पूर्वापार लावलेली चिंचेचे झाडे असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे. या गावात मोरांना अभय मिळाले आहे. देवराई एक वरदान. भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे याचे एक उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी भावना त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांची असते. या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. त्यामुळेच देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत. महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवने म्हणून ओळखल्या जातात. देवरायांमध्ये वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते. अशा देवराया प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावी लागतील. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. निसर्ग सर्वांची गरज भागवतो, परंतु हाव भागवू शकत नाही. आपण या पाठातून काय शिकलो? पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. वातावरणातील वायुचक्रे, पर्यावरणातील जलचक्र, अन्नसाखळ्या यांच्यामध्ये हजारो वर्षांपासून संतुलन कायम राखले गेले आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे त्यात वाढणाऱ्या वनस्पती व जलचरांना धोका पोहोचतो. मानवाच्या हस्तक्षेपामुळे ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन आपण राखले पाहिजे. वनस्पती व प्राणी यांना संरक्षण मिळावे यासाठी देवराई, जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती होते. मुलांनो, आज या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास भाग 1 यामधील पाठ क्रमांक 18 पर्यावरण आणि आपण याविषयीची अधिक माहिती पाहिली. मुलांनो, असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.